अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 19 ऑगस्ट आणि उद्या श्रावणातील तिसरा सोमवार आहे. त्याचबरोबर नारळी पौर्णिमा देखील आहे, म्हणजेच रक्षाबंधन आहे. तर बघा, या दिवशी आपल्याला महादेवांची पूजा तर करणारच आहोत. त्याचबरोबर रक्षाबंधन म्हटलं तर भाऊ आणि बहिणीचं नात्याचा अतिशय गोड असा हा सण आहे. या दिवशी प्रत्येक बहीण ही भावाला राखी बांधत असते. भावाला राखी बांधताना धाग्याच्या गाठीचं महत्त्व मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर गाठी 3च गाठी का बांधल्या जातात याचं महत्त्व जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर सर्वात आधी आपण पाहणार आहोत यंदाचा रक्षाबंधनाचा जो शुभ मुहूर्त आहे तो जाणून घेऊया. त्याचबरोबर भद्रकाल जो आहे तो देखील जाणून घेऊया. तर यंदा आधी सांगितल्याप्रमाणे सोमवार म्हणजेच उद्या आहे 19 ऑगस्ट आणि या दिवशी आहे रक्षाबंधन. तर श्रावण पौर्णिमा ही आज 18 ऑगस्टपासून 3:04 सुरू होणार आहे. तर 19 म्हणजेच उद्या ती रात्री 11:55 समाप्त होणार आहे. रक्षाबंधनात विधिवत अतिशय शास्त्रीय पद्धतीनं बांधलेली राखी ही शुभ मानली जाते. शुभ कालावधीत मंगलमय वातावरणात अतिशय श्रद्धापूर्वक मनापासून प्रार्थना करत भावाला बांधलेले हे रक्षासूत्र म्हणजेच राखी जी आहे ती एका कवचाप्रमाणे काम करते असं म्हटलं जातं. तर यंदाच्या राखी पौर्णिमेला भद्रा योग आहे आणि भद्रा काळ अशुभ मानला जातो. महत्त्वाची शुभ कार्य जी आहेत ती या भद्रा काळात करू नयेत असं म्हटलं जातं. त्याचबरोबर या भद्रा काळात भावाला राखी देखील बांधली जात नाही असं म्हटलं जातं. की बघा, कुठलाही धार्मिक विधी पूजा पाठ हे या भद्रा काळात करत नाही. तसे भद्रा काळात राखी बांधली तर वाईट होईल असं म्हटलं जातं. त्यात बघा, ज्याचा त्याच्या हा मानण्याचा प्रश्न आहे. काहींना काही कारणास्तव शक्य होत नाही तर ते बांधतात. ज्याची श्रद्धा ज्याचा विश्वास आहे त्याच्या श्रद्धेवर आणि विश्वासानुसार भद्रा काळ हा पाळला जातो. त्याचबरोबर राखी ही प्रत्येक बहीण भावाला राखी बांधत असते. राखी बांधताना त्याला 3च गाठी का द्याव्यात याची माहिती जाणून घेऊया. राखीची बघा, राखी सुटू नये म्हणून ऋणानुबंध घट्ट व्हावेत म्हणून राखीचा धागा हा घट्ट बांधला जातो. पण त्याला 3 गाठी मारण्याचे कारण नक्की काय आहे? तर रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो आणि या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्याच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करतात. पण राखी बांधताना राखीच्या दोऱ्याला 3 गाठी बांधाव्यात असं आपल्याला बघा पूर्वीपासून जे आपले घरातील ज्या मोठ्या व्यक्ती आहेत त्या सांगत असतात की दोऱ्याला 3 गाठी बांधायच्या. परंतु त्यामागं नक्की काय तर्क असलं पाहिजे ते जाणून घेऊया. राखी बांधताना बहिणी आपल्या भावासाठी सर्वप्रथम पाट मांडतात. पाटाखाली त्याचबरोबर पाटाभोवती रांगोळी काढतात. पाटावर आसन घालून त्यावर आपला भाऊ राया बसवतात. त्याला गंध अक्षता लावतात. सोन्याच्या अंगठीने ते औक्षण करतात. त्यानंतर राखी बांधून भावाकडून रक्षणाचं वचन एक प्रकारे ते घेत असतात आणि राखी सुटू नये म्हणून बहिणी राखीच्या धाग्याला 2 गाठी बांधतात. पण काही जण त्या जागी 3 गाठी बांधतात. या 3 गाठींचा संबंध हा त्रिदेवांशी लावला जातो. या 3 गाठी म्हणजे पहिली गाठ ब्रह्मा आहे, दुसरी गाठ म्हणजे विष्णू आणि तिसरी गाठ म्हणजे महेशाला स्मरून या गाठी बांधल्या जातात. या जगाचा पालन जे करतो हे त्रिदेव करतात आणि त्यांनी आपल्या भावाचेही रक्षण करावं, त्याच्यावर त्यांची कृपादृष्टी ठेवावी म्हणून त्यांचे स्मरण करून या 3 गाठी ज्या आहेत त्या बांधाव्यात असं म्हटलं जातं. असंही मानलं जातं की मनगटावर बांधलेल्या गाठींचा संबंध हा पवित्र नात्याच्या ऋणानुबंधाशी सुद्धा असतो. जसं की बघा, राखीची पहिली गाठ ही आपल्या भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी असते.
दुसरी गाठ ही बहिणीच्या दीर्घायुष्यासाठी असते आणि तिसरी जी गाठ आहे ती भाऊ बहिणीच्या नात्यात गोडवा आणण्यासाठी बांधली जाते. त्यामुळे राखी बांधताना आवर्जून 3 गाठी अवश्य बांधाव्यात. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.